या गोष्टी तुम्ही पहिल्या करून घ्यायला पाहिजे, तयार व्हायला पाहिजे. तुम्हाला वारंवार सांगायची गरज नाही आहे. तुषार शिंदे असा आहे ना, बोलतो कडक बोलतो, पण नियमाने बोलतो की आपली बारी येणार तर आपण तयार राहायला पाहिजेत. तुम्हाला वारंवार शोधत बसायला आमच्याकडे सुद्धा वेळ नाही. आमच्याकडे सुद्धा डोक्यात वेगळे विचार असतात. पहिला चेंडू ऑफसाईडच्या खूपच बाहेर. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. परत एकदा सर्व क्रिकेट रसिकांचा, मायबाप प्रेक्षकांचा, उपस्थित मान्यवरांचा आणि आयोजकांचा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. होय मित्रांनो, आपण आलेलो आहोत रोहा तालुक्यामध्ये मानाच्या स्वाभिमानाच्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे. आणि ही मानाची स्वाभिमानाची स्पर्धा आज मात्र दुसऱ्या रात्र क्रिकेटचा थरार पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. जाऊया मॅचकडे. खेल की शुरुआत. इस दफा कमाल का स्ट्रोक मिड विकेट के जानिब, गेंद को सीधा खेल दिया है 6 रन के लिए. शानदार सिक्सर. एकमेव धनगर आड़ी और दूसरी तरफ जय गिरोबा अंदर आड़ी. जिस तरीके से ये टीम है और उनके सामने भिड़ती हुई टीम जय बजरंग वेताल खारापटी, ये दो टीमों का मुकाबला आप देख रहे हो. कमाल की शुरुआत दिलाई है. देखा जाए तो जय बजरंग वेतार आड़ी ज्या पद्धतीने मी सांगितलं, एक अच्छा क्रिकेट पेश करना होगा. एक तरफ अल्पेश पाटिल, उनका साथ में आयुष, बॉलिंग ट्रैक पर आयुष चल के इस दफ़ा स्ट्रोक खेला है काउ कॉर्नर रीजन में. पावर प्ले का ओवर जारी है और जिस तरीके से 5 ओवर के इस खेल के अंदर 4 गेंदों में अब तक का स्कोर है 9. पहले ओवर का खेल इस वक्त मैदान के अंदर चल रहा है. 2 गांव एक टीम बनकर जिस तरीके से आज खेल दिखा रहे हैं, तमाम खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत. और इस दफ़ा देखिए शॉर्ट लेग रीजन में खेला हुआ स्ट्रोक, कारपेट के सहारे गेंद क्विक एंड एरिया में चली गई, नहीं रोक पाएंगे, सीधी गेंद मैदान के बाहर. 4 रन के लिए शानदार चौका. थैंक यू. ये देखिए एक्शन रिप्ले, किस तरीके से स्ट्रोक को खेला था. बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में तेज दौड़ लगाई, नहीं रोक पाए गेंद को. गेंद सीधी कारपेट के सहारे मैदान के बाहर. 4 रन के लिए शानदार चौका देखने मिला बल्लेबाज के बैट से. इस चौके की मदद से टीम का स्कोर हुआ है 13 रन. 5 गेंदे हो चुके हैं. एक तरफ देखा जाए तो अल्पेश और उनके साथ में आयुष ओवर द विकेट. और इस दफा पुल शॉट खेला है. फील्डर ने कोशिश जरूर की थी लेकिन नहीं रोक पाएंगे. गेंद मैदान के बाहर ही जाकर दम लेगी और गेंद ने सीधी बाउंड्री लाइन की दूरी नापी. 4 रन. खरोखर आनंद होतोय तुषार शिंदे सर या स्पर्धेला ज्या पद्धतीने कट्टर दोस्ती ग्रुपच्या वतीने या आयोजित केलेल्या मानाच्या स्वाभिमानाच्या स्पर्धेमध्ये, म्हणजेच दुसरा संस्करण. आणि या स्पर्धेचा जर विचार केला
मागच्या वर्षांचा जर विचार केला तर 6 एप्रिल 2024ला तुषार सर स्पर्धेचा शेवटचा दिवस होतो आणि आता मात्र 24 एप्रिल 2025 प्रत्येकांचीच प्रतीक्षा संपलेली आहे. 1 वर्षाचा विचार करावा लागला, 12 महिने वाट पाहावे लागले, 54.71 आठवडे, 383 दिवस, 9192 तास, 5,51,520 मिनटं आणि 3,30,91,200 सेकंद अशा प्रकारे सगळ्यांचीच उत्कंठा वाढवणारी आणि मानाची स्वाभिमानाची स्पर्धा प्रतीक्षा संपलेली आहे. आणि हा दुसरा संस्करण मित्रांनो तुमच्या आमच्या सर्वांच्याच भेटीला आलेला आहे. रोहा चॅम्पियन ट्रॉफी, कट्टर दोस्ती ग्रुप आणि तुषार शिंदे, त्याचबरोबर विशाल शेलार, त्याचबरोबर नितेश जाधव, त्याचबरोबर अंकित मोहिते, राकेश पडवल या सगळ्यांचीच मेहनत आज मात्र इथे मैदानात दिसून येते. यांनी केलेली कामगिरी आज मात्र या स्पर्धेला एक वेगळ्याच उंचीवरती नेऊन ठेवलेली आहे. जाऊया मॅचकडे. पहिल्या सत्र मैदानात चालू आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाले 17 झाले होते. यावेळी दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित आलेले आहेत. रोहितचा पुढचा चेंडू, यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला भिरकवलाय मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू नाही थांबणार, सरळ चेंडू निघून गेलाय 6 धावांकरिता. षटकार. कमाल का स्ट्रोक, नजरें जमाए रखी और पुल का स्ट्रोक, पुल पावरफुल, सक्सेसफुल एंड डिलाइटफुल हो गया 6 रन के लिए. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक देखने मिला था बैटर आयुष के बैट से. आयुष चोरगे देखा जाए तो स्ट्राइक पर है. इस दफा लेग बाइस के रूप में 1 रन आया है. टूर्नामेंट के लिए ऑफिशियली अंपायर आप देख सकते हो. विनंती असेल चंद्या मामा, आपण मुख्य व्यासपीठावर या. चंद्या मामा, मोरयाळी संघाचे कोच चंद्या मामा बाबूगडे, राहणार नेवीचे पण मात्र कोच आहेत मोरयाळीचे. या मुख्य व्यासपीठावर या. वर्ड टू कॉम बॉक्स. यस, थैंक यू. जाइए, देख सकते हो आप जिस तरीके से मुकाबला इस वक्त बना हुआ है. 1.4 गेंदों में स्कोर की बात करें तो स्कोर 25. एक अच्छा क्रिकेट पेश करने की ज़रूरत, जिस तरीके से दो टीमों का ये बैटल. इस दफा कमाल का लॉफ्टेड कवर ड्राइव देखने मिल रहा है. फील्डर ने दौड़ जरूर लगाई, 2 रन की मांग और देखते देखते 2 रन पूरे हो गए. वाह, कमाल की फील्डिंग वहां पर. फील्डिंग की भी मैं सराहना करूंगा. स्ट्रोक भी अच्छा खेला. विकेट कीपिंग का मोर्चा संभाले इस वक्त टूर्नामेंट के लिए जो मुख्य आयोजकों में से एक नितेश जाधव सर है. बहुत ही अच्छा खेल पेश कर रहे हैं. उनकी टीम देखा जाए तो जो फील्डिंग करने वाली टीम है, जिनके बदन पर जो जर्सी है सीआई स्पोर्ट्स की, श्रेया स्पोर्ट्स. स्कोर की बात करें तो स्कोर 28 रन 2 ओवर की समाप्ति के बाद. एंड ऑफ द 2 ओवर, सेकेंड ओवर, 28 रन, लॉस ऑफ 0 विकेट. जाते हैं एक मधुर संगीत की तरफ, फिर एक बार मैच की ओर बढ़ेंगे. यस, थैंक यू. 2 ओव्हर का खेल खत्म हो चुका है. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा बक्षीस आहे. सिद्धांत बुतकर यांच्याकडून बक्षीस असणार आहे. अच्छा, बॉलर सिद्धांत आलेले आहेत आणि जे बक्षीस आहे प्रत्येक विकेटवरती ते राजेश सरांच्याकडून आहे. तर पाहूया
बक्षिसांची खैरात चालू झालेली आहे. दोन्ही एंडने हा खेळ खेळवला जातोय. क्रिकेटचा सामना 2 षटकाचा खेळ समाप्त. धावा झालेत 28. 2 ओवर का खेल खत्म. टीम का स्कोर 28 रन. तीसरी ओवर फेंकने के लिए आए हैं सिद्धांत. सिद्धांत की पहली गेंद. क्या कमाल का स्ट्रोक देखने मिला है. बिल्कुल विकेट के पीछे इंप्रोवाइज तरीके से लॉन्ग स्टॉप रीजन में 4 रन के लिए शानदार चौका. ओहो, इस दफा देखिए अंपायर जी का इशारा. इट इज नो बॉल. और 1/4 ओवर की वार्निंग भी मिल चुकी है वहां पर. जिस तरीके से अंपायर के उस डिसीजन को खिलाड़ियों ने चैलेंज किया है, थर्ड अंपायर की मांग की है. आइए देखते हैं थर्ड अंपायर में डिसीजन क्या आता है. खेल जिस तरीके का मैदान के अंदर चल रहा है, आप देख रहे हो रोहा चैंपियन ट्रॉफी दूसरा संस्करण अंडर फ्लड लाइट्स में. ये 2025 का खूबसूरत सा माहौल आज की दूसरी रात में कट्टर दूसरी ग्रुप के सौजन्य से देखने मिल रहा है. एक बेहतरीन टूर्नामेंट. यस, जो सॉफ्ट डिसीजन था वही फाइनल डिसीजन है कि अंपायर का कॉल नो बॉल का था, यानी आने वाली अगली गेंद फ्री हिट रहेगी. देख सकते हो जिस तरीके से ऑफलाइन स्कोरर जाकिर, उनके साथ में ऑनलाइन स्कोरर वाहिद मुकादम, पूरी टेक्निकली टीम जीटी स्पोर्ट्स इस चैनल के माध्यम से काम कर रही है. वो इस दफा देखिए स्क्वाड ड्राइव लगाना चाहते थे, विकेटों के बीच दौड़ लगाई और रन को पूरा किया. रन मिला फ्री हिट की गेंद पर. एक अच्छी वापसी फ्री हिट की गेंद पर. मानना पड़ेगा सिद्धांत को, गलती तो हुई थी लेकिन गलती को सुधारा. ये देखिए एक्शन रिप्ले टीवी स्क्रीन पर आपके सामने नजर आ रहा है जीटी स्पोर्ट्स के माध्यम से. विकेट पर लगातार विकेट पर 100 रुपए, हर विकेट पर 100 और 2 लगातार विकेट पर 1000 रुपए का इनाम. सिद्धेश देवेकर, इनकी तरफ से इनाम लग चुका है. इस दफा कमाल का स्ट्रोक, पिकअप स्ट्रोक है. काउ कॉर्नर रीजन में गेंद सीधी मैदान के बाहर. 6 रन के लिए सिक्सर. थैंक यू. कमाल का स्ट्रोक. ये देखिए एक्शन रिप्ले, नजरें जमाई रखी और पिकअप पुल स्ट्रोक था. हो इस दफा देखिए गेंद में फिर एक बार अच्छी उछाल लेती हुई गेंद. 1 रन जरूर आया है बल्ले से. 1 रन की मदद से टीम का स्कोर 41 रन. 2.4 गेंदों का खेल हो चुका है अब तक. हो इस दफा देखिए स्कूप शॉट खेलना चाहते थे, लेग स्लिप की दिशा में फील्डर थे लेकिन कोशिश में नाकाम. गेंद नहीं रुक पाएगी. गेंद सीधी मैदान के बाहर. 4 रन के लिए
करें तो स्कोर 45। इस ओवर की आखिरी गेंद आना बाकी। इस दफा देखिए अपर कट का इस्तेमाल, पॉइंट के ऊपर से खेला है, फील्डर ने दौड़ लगाई, क्या रुका पाएंगे? कोशिश अच्छी थी फील्डर की, अच्छी फील्डिंग, 2 रन तो दौड़कर पूरे किए, तीसरे की गुंजाइश, और तीसरा रन पूरा हुआ है या नहीं, करीबी मामला। अंपायर गए हैं थर्ड अंपायर की जानिब। यस, थर्ड अंपायर का डिसीजन आ चुका है कि बाउंड्री तो सेफ है, लेकिन जो रनआउट के लिए मांग की गई थी 3 रन पूरे होने के बाद 4थे रन पर बल्लेबाज रन आउट। आयुष का विकेट गिर चुका है। आयुष चोरगे, इन्होंने बहुत कमाल की बल्लेबाजी की, टीम के लिए अच्छा स्टार्ट दिया। क्या तालियों का हकदार नहीं है? आयुष के लिए जोरदार तालियां बननी चाहिए। बहुत कमाल का स्ट्रोक, बहुत कमाल के स्ट्रोक उनके बैट से हमें देखने मिले। 10 गेंदों में 29 रनों की पारी खेली और मैच को एक अच्छा टारगेट की तरफ बढ़ाने की कोशिश की। पहिला सत्र मैदान के अंदर जारी है इस वक्त। रन बने हैं 48। मी नेहमी म्हणत असतो की आयुष्यामध्ये तुम्ही सर्व हारलात तरी चालेल, पण कधी हिंमत हारायची नसते, कारण की तीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते। पाहूया या स्पर्धेमध्ये
एकंदरीत या मॅचमध्ये कुणाकडे ती क्षमता आहे आणि ती क्षमता कशा प्रकारे दर्शवली जाईल हे पाहायचं आहे. 3 षटकं समाप्त. 3 षटकाच्या अखेर धावा झालेत 48, 1 बाद 48. आता उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या सत्रामध्ये पाहूया कशा प्रकारे धावा बनल्या जाणार आहेत. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत. स्वागत चौलकर आणि गोलंदाजीसाठी रोहित. स्वागत स्ट्राइक पर. हो कैच छूटा. बैट्समैन को जीवनदान दे दिया. 1 रन पूरा. जिस तरीके से स्ट्रोक खेलना चाहते थे पीछे की जानिब, प्रॉपर टाइमिंग तो हुआ नहीं और कैच भी ड्रॉप. दूर से कैच पकड़ना चाहते थे अंडर फ्लड लाइट्स. जिस तरीके से जो कैचेस होते हैं ना इस तरीके के, आपको गेंद के करीब आकर, गेंद के बिल्कुल करीब जाकर कैच को पकड़ना होता है. दूर से कैच पकड़ने की कोशिश की, नतीजा आया कि एक जीवनदान मिला. स्कोर 49. ओ क्या गेंद डाली, तेज तर्रार गेंद. वाह, रोहित शिंदे की ये गेंद बल्लेबाज को समझ ही नहीं पाए. गेंद टप्पा गिरने के बाद अच्छे बाउंस के साथ सीधी विकेट कीपर के हाथ में. डॉट बॉल की समाप्ति. स्कोर हो चुका है 49. 2 गेंदे हो चुके हैं. इस दफा फिर एक बार बड़ा स्ट्रोक खेलने के चक्कर में रोहित ने फंसाया. वाह, क्या गेंदबाजी चल रही है. रोहित शिंदे अब इस टूर्नामेंट के जरिए हीरो बन रहे हैं. ये देखिए, उंगली का जिस तरीके से उंगलियों के बलबूते पर गेंद को फिराया था, फिरकी का जादूगर बनना चाहते हैं और कमाल की बॉलिंग मानना पड़ेगा. स्लोवर 1 लेग कटर. फंस गए थे वहां पर बल्लेबाज. इस दफा हल्के हाथों से डिग आउट किया. गली की रीजन में वहां पर 1 रन और इसी के साथ टीम के 50 रन पुरे. संघाचे 50 धावा पूर्ण झालेले आहेत. कर्नल रन रेट की अगर बात करें तो 13.64 के औसत से रन आ रहे. आइए देखते हैं इसी तरीके से अगर रन आए तो ये आंकड़ा प्रोजेक्टिंग स्कोर 68 से भी ऊपर जा सकता है. बहरहाल मैच की ओर बढ़ते हैं. रोहित की अगली गेंद. बल्लेबाज तैयार. ओवर द विकेट. ओहो, फिर एक बार ये गेंद पर नहीं बच पाएंगे. बहुत कटी, कट के बाहर की जानिब गई. अंपायर जी का इशारा. वहां पर मोहम्मद सर का कि ये गेंद वाइड है. एक्स्ट्रा में इजाफा. स्कोर हो चुका है. ये देखिए एक्शन रिप्ले जिसमें दिखाया गया कि गेंद काफी हद तक बाहर निकल गई. आउटसाइड ऑफ स्टंप पर गेंद, वाइड गेंद. और इस दफा देखिए ड्राइव किया. पॉइंट के खिलाड़ी ने कोशिश की, गेंद को कलेक्ट किया, उड़ाया. 1 रन आसानी के साथ. 1 रन के साथ टीम का स्कोर धीरे धीरे अब सरकता हुआ 52. 52 रन. 1 विकेट का नुकसान. अब आखिरी जिस तरीके से इस ओवर की लास्ट बॉल है, आइए देखते हैं कि आखिरी गेंद पर बड़ा हिट लगाने में बल्लेबाज कामयाब होंगे. मी म्हटलं ना की स्वतःला सिद्ध करण्याची वेळ मात्र आलेली आहे. तुम्ही हिरो बनू शकताय, परंतु तुम्हाला ती मेहनत, ती जिद्द, ती चिकाटी दाखवावी लागेल. पाहूया. ओ इस दफा देखिए कदमों का इस्तेमाल किया, निकल के मारा था. लॉन्ग ऑफ के रीजन में फील्डर को पाया, कारपेट के सारे स्ट्रोक खेला और देखते ही देखते 2 रन की मैदान के अंदर चोरी हो गई. गुड रनिंग बिटवीन विकेट. 4 ओवर का खेल खत्म. टीम का स्कोर 54. 1 विकेट का नुकसान. ये देखिए फील्डिंग तो अच्छी थी, गेंद को कलेक्ट किया, उड़ाया. तब तक बैट्समैन ने 2 रन तेजी के साथ पूरे किए. वाह, क्या कमाल का ये टूर्नामेंट रंग ला रहा है. आज इस टूर्नामेंट की तुषार सर 182 देशों में चर्चा होगी, क्योंकि इस टूर्नामेंट के जरिए आप दोस्ती ग्रुप, जो कट्टर दोस्ती ग्रुप का जो आयोजन है, वो आज रोहा चैंपियन ट्रॉफी के माध्यम से एक अलग ही पहचान बन रहा है. और रोहा जिस तरीके से कोकन में रोहा की एक अलग ही पहचान है, और आज रोहा तालुके के अंदर क्रिकेट का महामेला अंडर फ्लड लाइट्स में टूर्नामेंट आयोजन करना, ये कोई मामूली बात नहीं है, बहुत बड़ी बात है. आपकी दिलेरी की मैं दाद देता हूँ, आपके हौसले की दाद देता हूँ कि आप तमाम लोगों ने एकजुट होकर इस टूर्नामेंट को कामयाब बनाने के लिए बहुत मेहनत उठाई. अहोरात्र मेहनत घेतली आणि त्याचा फळ, त्याचा तुम्हाला त्यांच्या मेहनतीचं फळ या मैदानात मिळणार आहे. 4 षटकाचा खेळ समाप्त. थोडं फास्ट खेळा, स्पीड अप घ्या.
4 षटकं हे 20 मिनिटांमध्ये संपायला हव्यात, लक्षात ठेवा. आखिरी ओवर फेंकने के लिए आए हैं सुजीत. आइए देखते हैं कि सुजीत की बॉलिंग कैसी होती है. आखिरी ओवर, डेड बॉल अपने रनअप में छूट गए. वहां पर काफी हद तक दर्शक उसे इस क्रिकेट का मजा लेने के लिए दर्शक आए हुए हैं. क्रिकेट के शौकीन दर्शक, इन्हें कोई बोलने नहीं गया, ये खुद अपनी मर्जी से आए हैं क्योंकि क्रिकेट के ऊपर लगाव रखते हैं. और खास करके रोहा के दर्शक, ये तो क्रिकेट के दीवाने हैं. आइए देखते हैं आखिरी ओवर की पहली गेंद. पहली गेंद लोअर फुल टॉस, चकमा खा गए. वहां पर खड़े खड़े खेलने की कोशिश की. जहां पर मोबाइल में नेटवर्क की जरूरत होती है ना, वहां पर क्रिकेट में फुटवर्क की जरूरत होती है. फुटवर्क नहीं था. ये देखिए एक्शन रिप्ले, जिस तरीके से गेंद को फेंका गया था, बल्लेबाज चकमा खा गए, जो कि गेंद वाइड यॉर्कर करने की जरूरत, लेकिन लेग कटर निकलकर बाहर निकली. हो इस दफा फिर एक बार गेंद को टर्न करने की कोशिश, लेकिन इस दफा पकड़े गए. अंपायर का इशारा वाइड का. स्कोर की बात करें तो 55, स्कोर 55 हो चुका है. तुषार अगली गेंद के साथ. ओ इस दफा देखिए सुजीत की ये गेंद जिस तरीके की थी, बल्लेबाज ने दौड़ लगाई, थोड़ी सी मिस फील्डिंग और नतीजा देखते देखते 3 रन के लिए दौड़ लगाई थी. तीसरा रन नहीं हुआ, डायरेक्ट हिट किया और बल्लेबाज की कहानी खत्म. को थ्रो किया था, बैट्समैन ने उस डिसीजन को चैलेंज किया है अंपायर के. थर्ड अंपायर की मांग. अब हार्टबीट फिर एक बार बढ़ चुकी है. यस आखिरी ओवर. यस बैट्समैन रन आउट. थर्ड अंपायर का कॉल, बैट्समैन आउट हो चुके हैं वहां पर रन आउट के रूप में. चलिए मैच की ओर बढ़ते हैं. बैट्समैन तीसरे रन पर रन आउट हुए. फिर डिलीवरी थी, 22 के रूप में 2 रन आए. तीसरे की भी कोशिश की, लेकिन तीसरे रन पर बल्लेबाज रन आउट. वो थ्रो करने वाले खिलाड़ी भी लाजवाब थे जिन्होंने थ्रो किया. आयुष ने सही टाइम पर थ्रो किया और एक अच्छे बैटर को आउट करने की कोशिश की. अब न्यू बैटर मैदान में नमूदार हो रहे हैं, जो टीम के लिए हार्ड हिटर माने जाते हैं. मंथन कारभारी अनेक ग्राउंडवरती क्रिकेट खेळताना यांनी मैदान गाजवलेत. असा खेळाडूपट्टू, क्रिकेटपट्टू मैदानात उतरलाय मंथन. पाहूया मंथनच्या बॅटीतून किती फटके येतील, कारण की 4 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला सुजीत आहे, यालाही विसरून जमणार नाही. यांनीही मैदाने चांगल्या प्रकारे गाजवलेले आहेत. वेगवान गोलंदाज आहे, गुणी खेळाडू आहेत. पाहूया कशा प्रकारे 4 चेंडू हाताळले जातील. ओहो हो, यावेळी फसवलं फलंदाजाला. अगदी
यष्टीरक्षकाने आपलं काम बजावलं आणि फलंदाज बाद झाले. मंथन स्टंपिंगच्या रूपात आउट. काय गोलंदाजी हाताळतायत बघू शकाल आपण. स्लोवर वन लेग कटर होता. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येक विकेटसाठी बक्षीस आलंय. सिद्धेश दिवेकर, निखिल जाधव या दोन्ही मान्यवरांकडून हे बक्षीस आहे. प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचं बक्षीस. क्या बात आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. आणि उजेर सर धावा किती झालेत आतापर्यंतचे जर पाहायला गेलात तर 57 धावा झालेत. 3 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या सत्रातले. मोठे 3 पैकी जर 2 ही मोठे फटके आले तरी सुद्धा मॅच रंगतदार होऊ शकते. बॅट्समॅन स्वप्नील आहेत स्ट्राईक वरती. हो यावेळी फटका खेचलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक निवडला लॉंग ऑफचा. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेले आहेत आणि चांगला बॅकअपही भेटलाय. पंचांचा इशारा येतोय. स्वेरचा मारा. धावा झालेत 60. हो यावेळी आणखीन एक चांगला चेंडू. वाह, जरा या गोलंदाजासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय चेंडू हाताळतायत. शेवटचं षटक हाताळणं काय मामूली गोष्ट नाहीये. याच्यासाठी जिगरा लागतो आणि काय जिगराने गोलंदाजी करतोय सुजित. आणि हे प्रेक्षकांचा आवाज आपण ऐकू शकताय. वाह, लास्ट बॉल होता. त्या लास्ट बॉलला बॅकफुट वरती जाऊन लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळायचा प्रयत्न. 2 धावांची मागणी आहे. 2 धावांसाठी प्रयत्न चालू आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि अशा प्रकारे इथे षटक समाप्त झालेला आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि पहिल्या सत्रामध्ये धावा झालेले आहेत 62. 63 धावांचं आव्हान ठेवलंय. 63 धावांचं आव्हान ठेवलंय. मॅच मध्ये मजा येणार आहे. ज्या प्रकारे एका बाजूला संघ आपण बघताय एकमेव धनगर आळी, जय गिरोबा अंधाराळी आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला संघ आहे जय बजरंग वेतार खाडपट्टी. हे 2 संघांमध्ये ही लढत आहे. पहिल्या सत्राचं खेळ संपलंय. चांगल्या पद्धतीने खेळ सादर केलं. या मातीच्या विकेटवरती धावांचा पाऊस पाहायला भेटला. या मातीच्या विकेटवरती आजच्या दुसऱ्या रात्रीमध्ये चांगल्या पद्धतीने खेळ सादर केला गेलाय. विनंती असेल दिनेश दंडवे आणि भाऊ बोगटे या आपण मुख्य व्यासपीठावर या. कारण कट्टर दोस्ती ही 5 जणांची नुसती दिसत नसते तर त्या 5 दोस्तीच्या मागं प्रत्येकाचे 50-50 दोस्त असतात. त्या 50 दोस्तांचे परत 50-50 दोस्त असतात. ही स्पर्धा 5 जणांची नाही आहे. तर ही स्पर्धा आता मगाशी अहमद भाईनी सांगितलं की किती दिवस, किती आठवडे, किती महिने, किती सेकंद. तसेच हे मित्र सुद्धा असेच आहेत. दिसायला 5 आहेत पण 5च्या मागं त्यांची जर 15-20 जणांची लॉबी आहे. त्या लॉबी मागे प्रत्येकाच्या 25 मागं प्रत्येकाची 25ची लॉबी आहे. म्हणजे ही शृंखला आहे. त्यामुळं दिसायला लिडिंग अप फ्रंट आम्ही 5 आहोत. ही 5 जणांची संकल्पना आली, ती अंमलात आली. पण आम्हाला मग माझ्या जोडीला असतील, गणेश पाटील असतील, नारायण मोरे असतील, प्रकाश घडवले असतील, ही अशी टीमवर्क माझ्यासोबत सुद्धा आहे. तर अशा प्रत्येकांच्या जोडीला प्रत्येकाची माणसं आहेत. त्यामुळे ही 5 जणांची टुर्नामेंट नाही तर ही 5000 जणांची टुर्नामेंट आहे म्हटलं तरी चालेल. एवढंच या गोष्टीवरती मला सांगावं असं वाटतंय तुषार सर. जो 1 वर्षाचा विचार करतो तो धान्य पेरतो. जो 10 वर्षांचा विचार करतो तो झाडे लावतो. परंतु जो संपूर्ण आयुष्याचा विचार करतो तो अशी माणुसकी जपतो. आणि आज मात्र कट्टर दोस्ती ग्रुपनी माणुसकी जपली आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे कट्टर दोस्ती ग्रुपसाठी. खरोखर ही स्पर्धा यशस्वी होते याची पोच पावती मात्र तुम्हाला आजच्या नव्हे तर कालच्या पहिल्या रात्रीपासूनच भेटलेली आहे. साहेब तुम्ही नोटीस केला असाल 24 धावा करायचे होते. मोठे 2 संघ होते आणि ते 24 धावा झाले नाही. असं क्रिकेट हा नशिबाचा खेळ आहे. ज्या दिवशी तुमच्या बॅटवर बॉल येईल ना तेव्हा तुम्हाला तो फुटबॉल सारखा दिसेल. आणि ज्या दिवशी तुम्हाला फुटबॉल जरी टाकला ना तरी तो एवढीशा गोटी एवढा दिसेल. ज्या दिवशी तुमचा दिवस असतो ना त्या दिवशी तुम्हाला तुमचा पराक्रम दाखवाच लागेल.
मग तो भीम पराक्रम बाजी प्रभूंचा आठवा लागेल. एकट्याने अर्थात त्या 150 मावळ्यांना घेऊन पावन खिंड लढवली. जोपर्यंत माझा राजा गडावर पोहोचत नाही तोपर्यंत माझी जबाबदारी आहे की मला ती खिंड अडवायची आहे, मला लढवायची आहे. मी लढीन माझ्या राजासाठी, मी मरीन माझ्या राजासाठी. मी तसंच काहीतरी करायचं आहे. क्रिकेटही तसाच आहे. तुमच्या संघासाठी तुम्हाला तसंच करायचं आहे. तुम्हाला परफॉर्मन्स असा करायचा आहे की माझ्या गावाचं, माझ्या टीमचं नाव अख्ख्या रोहा तालुक्यात नाही, महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारतभरात झालं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला पराक्रम करावा लागेल. खरोखर साहेब खूप चांगल्या पद्धतीने आपण उल्लेख केलात. परंतु टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकाल कट्टर दोस्ती ग्रुपच्या वतीने आयोजित केलेली रोहा चॅम्पियन ट्रॉफीच्या दुसऱ्या पर्वातल्या दुसऱ्या रात्रीमध्ये जे काही बक्षीस आपल्याला पाहायला भेटतोय. प्रथम पारितोषिक 1,50,000 रुपयाची रोख रक्कम राशी, त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक असणार आहे 80,000चं आणि त्याचबरोबर तृतीय पारितोषिक असणार आहे 40,000 आणि चौथं क्रमांकाचं जे पारितोषिक बक्षीस असणार आहे ते 40,000. त्याचबरोबर चषक असणार आहेत. बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलरसाठी ही चांगल्या पद्धतीने गिफ्ट असणार आहेत, बक्षिसं असणार आहेत. आपण टी व्ही स्क्रीनवरती पाहिलात असाल ज्या पद्धतीने मॅन ऑफ द सिरीजसाठी रेफ्रिजरेटर आहे, LED TV आहे, बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलरसाठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याच्यासाठी हँडसेट दिलं जाणार आहे, अँड्रॉइड फोन किंवा स्मार्टफोन जे दिलं जाणार आहे. आणि सामनावीर झाल्यानंतर आपण एक गोष्ट नक्कीच सांगतो की मोटरसायकल या स्पर्धेमध्ये संघ मालक जो असेल, चॅम्पियन संघ होणारा संघ असेल, त्या संघ मालकाला मॅन ऑफ द सिरीज मोटरसायकल दिली जाणार आहे. मध्ये या स्पर्धेची पाहायला गेलं तर उंची वाढली आहे साहेब. हिमायत सर, तर उंची वाढवायला कसं आहे, आता माझ्या साईडला आहेत राजेश भोईर. ते म्हणतात की माझ्याकडून तुम्हाला काय पाहिजे. म्हणजे अशी लोक आहेत की या स्पर्धेला काय द्यायचं आहे ना ते आता माझ्या कानाजवळ म्हणतात की मी उत्कृष्ट फलंदाजाची टीव्हीची व्यवस्था मी करतोय. आता ते येऊन इथं सांगतात की टीव्ही माझ्या नावावर करा. एक टीव्हीची व्यवस्था आजच झाली. आमचे स्वरूप इलेक्ट्रिकलचे व्यवस्थापक आहेत स्वरूप बर्जे, त्यांनी सांगितले की एक गोलंदाजाची टीव्ही माझ्याकडून आहे. म्हणजे ही लोक आपल्याकडून येतात आणि स्वतःहून सांगतात. माझ्या साईडलाच आहेत ते, व्यासपीठावर बसलेत नाही, माझ्या साईडला आलेत. व मी काहीतरी करतो या स्पर्धेसाठी, कारण हा प्लॅटफॉर्म रोहेकरांसाठी उपलब्ध केला आहे. असे बरेच जण आहेत. मग भाऊ बोगटे असतील, शंतनू अष्टगाव, आमचे चंद्या बामुकडे असतील, जी व्यवस्था किंवा नारायण मोरे आहेत, प्रकाश गडुले, आमचे धनंजय पोकळे आहेत, गणेश पाटील आहेत, उद्देश पोंगडे आहेत, अशी बरीच नावं आहेत. ती बरीच नावं तुमच्यापर्यंत येतील. पण यांचा प्रत्येकांचा योगदान आहे. कोण माती गाडेल, कोण शेण टाकेल, कोण पांढरी ह्यानी ती बाउंड्री आकेल, कोण पट्टा सजवेल, या सगळी कामं प्रत्येक जण आपापल्यापर्यंत करत होता. आणि त्याच दोस्तीसाठी हा चौकार आलाय का काय, नितेश जाधव याच्या बॅटीतून फंटर म्हटलं जातं. आणि कट्टर दोस्तीतील हा आपण फंटर पाठवतो सेंटर मध्ये आहे, 5 जणांच्या सेंटर मध्ये आहे. अर्थात या 5 जणांच्या पंक्तीमध्ये मधून आहे, कारण इकडून जरी मोजला तर तो मध्ये आहे आणि इकडून जरी मध्ये आलाय आणि तोच फलंदाज मैदानात सुद्धा मध्ये आहे. क्या बात आहे. आणि खरोखर सर श्री गणेश झालाय षटकाराने, जरा चौकाराने झालाय, जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय बॅटिंग सुरुवात झालेली आहे. खेल की शुरुआत, ओ इस दफा खेला हुआ स्ट्रोक शॉर्ट मिड विकेट के रीजन में मिसफील्ड हुई है. 2 रन की मांग, एक तरफ नितेश और उनका साथ देने के लिए अंकित मोहिते. 2 बड़े नाम रोहा तालुके के अंदर, 2 बड़े नाम जिन्होंने रोहा तालुके के अंदर क्रिकेट का नाम बड़ा किया. ऐसे 2 बड़े नाम आज सिर्फ ऑर्गेनाइजर नहीं है, तुषार सर तो एक अच्छा क्रिकेट भी पेश कर रहे हैं. इसका जीता जागता उदाहरण. नाण्याचे 2 बाजू असतात. आता दुसऱ्या बाजूचा खेळ मैदानात चालू आहे. ओहो, इस दफा देखिए अच्छी गेंद, अच्छे लाइन और लेन पर गेंद को रखा था. डॉट बॉल. 3 गेंदों का खेल हो चुका है, रन हो चुके हैं 6. वार पर पलटवार देना होगा, अच्छी बल्लेबाजी करनी होगी. और नो डाउट दोनों बल्लेबाज भली बाती जानते हैं, पता है कि कैसा खेल को खेलना है. आइए देखते हैं कि एक तरफ स्ट्राइक पर इस वक्त बल्लेबाज नितेश. ओ नितेश ने खेला हुआ स्ट्रोक, पावर प्ले का भरपूर फायदा, पावरफुल स्ट्रोक. गेंद नहीं रुक पाएगी. लॉन्ग ऑन के बाहर, लॉन्ग ऑन रीजन में सीधी 4 रन के लिए शानदार चौका. थँक्यू थँक्यू. क्या कमाल का स्ट्रोक, काय फटका सजवलाय. एकच मारलाय परंतु सॉलिड मारलाय. वाह, काय फटका सजवला. बॉटम हँडचा चांगला वापर आणि बॅटीचा स्विंग पहा. चेंडू जेव्हा बॅटीवरती आला
आणि सॉफ्ट स्विंग, ज्या पद्धतीने स्विंग त्यांनी केलं, चेंडूला सरळ पाठवलं लॉंग ऑन रीजन मध्ये, जा आणि शोधून आणा 4 धावा. चांगला फटका. ओ इस बार देखिए स्क्वायर ड्राइव देखने मिला गली की रीजन में, 1 रन. ये सेंसिबल बैटिंग होती है. ये नीतेश कोई मामूली खिलाड़ी नहीं है, इन्होंने बहुत सारे अच्छा क्रिकेट टीम के लिए खेला है और आज किस तरीके की बल्लेबाजी कर रहे हैं देखिए. पावर प्ले की ओवर में अब तक की 5 गेंदे, रन हो चुके हैं 11. लास्ट गेंद है इस ओवर की. एक तरफ तो देखा जाए तो पुरुषोत्तम भगत सर और उनके साथ में मोहम्मद सर नजर आ रहे हैं, स्क्वायर लेग अंपायर. वो इस दफा गेंद हवा में है, स्ट्रोक खेला जरूर है. आइए देखते हैं क्या होगा. आखिरकार गेंदबाज ने अपनी हसरत पूरी की, ले लिया विकेट और कॉटन बोल्ट के रूप में लगने वाला अंकित मोहिते के रूप में पहला झटका. थैंक यू सो मच. बढ़ते मुकाबले की ओर. जय बजरंग वेथाड़ खारापट्टी. ये जो टीम इस वक्त रन बनाने के लिए जोखिम जो दिखा रही है ना, कोशिश करनी पड़ेगी, हिम्मत जुटानी पड़ेगी. हिम्मत वही जुटाता है जो बहादुर होता है उजैर सर, और कदम भी हिम्मत जुटाने वाले की ही कदम चूमती है. स्कोर की बात करें तो 1 ओवर की समाप्ति के बाद एंड ऑफ द फर्स्ट ओवर रन हो चुके हैं 11, 1 विकेट का नुकसान. और अब सामने वाला जो एंड नजर आ रहा है, उस एंड से बॉलिंग ट्रैक पर एक फास्टर बॉलर फिर एक बार आए हैं. चिन्मय सालके. पूरा टेक्निकली टीम अच्छा वर्क कर रहा है. लाइव टेलीकास्ट ब्रॉडकास्टिंग जो आपको देखने मिल रही है. जीटी स्पोर्ट्स इस चैनल को लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब करना बिल्कुल मत भूलिए. चलिए मैच की ओर बढ़ते हैं. पहली ओवर के बाद रन बने थे 11 पर गिरने वाला पहला विकेट अनिकेत मोहिते का. अब न्यू बैटर मैदान में दाखिल हो चुके हैं नीतेश जाधव. बापकरा चिन्मय, यस चिन्मय आहेत. चिन्मय स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक पर चिन्मय. और इस दफा देखिए नीतेश के बल्ले से निकलता हुआ स्ट्रोक और ये कैच बहुत बड़ा कैच है. आयुष ने कैच को पकड़ा और बल्लेबाज नीतेश की कहानी खत्म. गेंदबाजी भी हुई. पहले तो शुरुआत अच्छी दिलाई थी नीतेश ने, और अब ताकत कम पड़ गई, एलिवेशन कम मिला और नतीजा यह आया कि आयुष ने बहुत ही कमाल का कैच पकड़ा. झेल आवडला असेल तर ताल्या व्हायला हरकत आहे का? होय, आज 11 खेळतायत, परंतु 11च्या मागे पूर्ण वाडी आली, पूर्ण आडी आली आहे. पाहिलं गेलं तर पूर्ण गाव आलाय आणि पूर्ण गावाचा आज सपोर्ट आहे त्या 11ना. काय खेळ मैदानात सादर केला जातोय. वाह, चांगला खेळ. आता न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. आकाश सुर्वे नवीन बॅटर आलेले आहेत. आकाश न्यू बैटर, इनके कंधों पर जिम्मेदारी बड़ी है. इस दफा देखिए पहली गेंद सामने की जानिब, बॉलर बैक ड्राइव खेला, थोड़ी सी फंबलिंग, यस नो का कॉल, और ये देखिए भाग्यशाली रहे, वरना एक और विकेट चला जाता. 2 रन पूरे हो गए. आंख मछली का खेल, पहले यस फिर नो, फिर यस फिर नो, आखिरकार 2 रन पूरे और टीम का स्कोर 13.
अगली गेंद, ओ इस दफा फुल टॉस गेंद थी, इनफील्ड के ऊपर से खेला है, गेंद तेजी से निकल जा रही है एक्स्ट्रा कवर की जानिब। वाइडिश लॉन्ग ऑफ के जो खिलाड़ी थे उन्होंने दौड़ लगाई और एक्स्ट्रा कवर की जानिब गेंद को रोका डीप एक्स्ट्रा कवर की रीजन में, और 2 रन भी पूरे हो गए। टीम का स्कोर 15, 3 चेंडू 15 धावा झाल्यात। नवीन बॅटर आकाश सुर्वे आलेले आहेत, यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे। आज खेळायचं आहे, आज माझ्यासाठी, मला नाही खेळायचं तर मला माझ्या संघासाठी, माझ्या गावासाठी, माझ्या आलेल्या चाहत्यांसाठी मला खेळायचं आहे, कारण की आज रोहाचं क्रिकेट वेगळ्याच उंचीवरती गेलाय। पाहूया पुढचा चेंडू कसा असेल। हो यावेळी फटका खेचलाय, ताकदीचा वापर आणि ताकदीबरोबर युक्तीही दाखवली आहे। चेंडू धन 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 करत सीमारेखा पार येतोय, 4 धावा करिता चौकार। थँक्यू 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 डीजे। सत्कार करूया दिनेश धनवी HR रेप्टाकॉस यांचं इथं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करूया। रेप्टाकॉस HR आपण पाहतोय दिनेश धनवी साहेब या स्पर्धेला आलेत आणि स्पर्धेला ही सदिच्छा भेट आम्हाला ऊर्जा देण्यासाठी नक्कीच आठवणीत राहील। तुमचं सुद्धा या स्पर्धेत हार्दिक हार्दिक स्वागत। ओवर टू कॉम्बॉक्स। थैंक यू सर। मैच देखिए क्या रंग रहा है, बल्लेबाज ने रंग में रंग भर दिया, लेकिन इस दफा फंस गया स्ट्रोक और बड़ा विकेट, बड़ी मछली जाल में फंस गई, मोटा मासा गळायला लागला, विकेट। धनगरआळी आणि अंधारआळी या संघाकडून समर्थक आलेत, तर दुसऱ्या बाजूला खारपट्टी या संघासाठी समर्थक आलेत, परंतु खारपट्टीचे समर्थक आनंदात आहेत का? आवाज नाही आला। क्या बात आहे, काय मॅच रंगते पहा। धावा झालेत आतापर्यंतचे 19, चेंडू झालेत या षटकातले 5। शेवटचा चेंडू, स्लोवर वन, कमी गतीने टाकलेला चेंडू, त्याला मागच्या साईडला खेळलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन मध्ये पंचांचा इशारा येतोय। चौकार चौकार चौकार। यस, 4 धावांकरिता येतोय चौकार। महत्वाच्या सणी महत्वपूर्ण हा चौकार आलाय आणि आता मात्र 2 षटकाच्या समाप्ती अखेर धावा झालेत तुषार सर 23 वरती 3। मॅच कुठल्याही क्षणाला पलटू शकते, परंतु मेहनत जिद्द चिकाटी दाखवावी लागेल। काय सामना रंगतोय, आजची दुसऱ्या रात्रीतला सामना, महत्वपूर्ण लड़त। देखा जाए तो कमाल का क्रिकेट मैदान के अंदर पेश किया जा रहा है। बहुत ही मजबूत दोनों टीम है, प्लस पॉइंट माइनस पॉइंट एक दूसरे को जानते हैं। अब गेंदे देखिए, इक्वेशन आपके सामने, 18 गेंदे और जीतने के लिए 40 रन की जरूरत, 18 चेंडू आणि 40 धावांची गरज। विनंती असेल या तिसऱ्या मॅच श्री जोगीरदेवी प्रसन्न पोस्टाची वाडी आणि खामजाई काम, विपक्ष असेल ओंकार 11 सोनासिद्ध दाटावा आणि भुवनेश्वर। चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये। यस, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की ऑफिशियली कॉल आपल्याला आलेला आहे, तर आपण नाणेफेकसाठी या। आणि नाणेफेक आपण हेड टेल नेहमीच पाहतो, परंतु या स्पर्धेमध्ये एक वेगळंच इन्व्हेन्शन आणलंय। एका बाजूला पाहायला गेलं तर टेल म्हणजे विकेट आणि दुसऱ्या बाजूला रोहा चॅम्पियन ट्रॉफी। जाऊया मॅच कडे। 18 चेंडू आणि 40 धावांची गरज। गोलंदाजीसाठी आलेले आहेत गोलंदाज अल्पेश पाटील आलेले आहेत। चिन्मय स्ट्राइक पर, मैच ऑन है। हो क्या गेंद डाली, रफ्तार से गिरफ्तार किया। आइए देखते हैं क्या कुछ हुआ है। एक्शन रिप्ले में जरूर देखना पसंद करेंगे दर्शक।
कमाल की गेंद डाली थी, अंपायर से अपील भी की. अब अंपायर थोड़ा सा डिस्कशन करेंगे और फिर डिसिजन देंगे. परंतु वेगवान चेंडू होता, चेंडू पडल्यानंतर समजलाच नाही. हेलिकॉप्टर ड्राईव्ह पद्धतीचा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु फलंदाज आउट झालेले आहेत. कॉटबिहाइंडच्या रूपात फलंदाज बाद झाले. ज्या प्रकारे काय चेंडू हाताळलाय, जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या गोलंदाजासाठी. आज पाहिला गेला तर तुषार सर संपूर्ण मैदान गजबजलेलं आहे. मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक आहेत. यांना कोणी बोलवायला नाही गेलं होतं, हे स्वतः आपल्या मर्जीने आलेत. का? कारण की आपले गावातले आपल्या मित्र खेळतायत आणि आपल्या मित्रांना आपण सपोर्ट करायला जाऊया. तत्परी विनंती असेल अतुल पाटील यांना या आपण मुख्य व्यासपीठावर येऊन असं नसतं व अतुल पाटील. जे जे मान्यवर आहेत ते काळोखात आम्ही फ्रंट मध्ये लाईट मध्ये दिसत नाही आहेत. जे जे मोठे क्रिकेटसाठी ज्यांनी योगदान दिलं ते अशी माणसं असेल त्यांनी मुख्य व्यासपीठावर येऊन सरळ असं नसतं वा. विनंती असेल ओव्हर टू कम बॉक्स. यस, थँक्यू. मॅच की ओर बढ़ते हैं. संघ अडचणीत आलेला आहे आणि आता मात्र पाहिला गेला तर न्यू बैटर मैदानात रोहित शिंदे. देखिए गर्म पानी में बैटिंग करने के लिए आए हैं. अब जिम्मेदारी के साथ बैटिंग करनी पड़ेगी क्योंकि टीम लड़खड़ाती हुई नजर आ रही है और टीम की नैया को पार करने के लिए इनको कुछ खास स्ट्रोक खेलने पड़ेंगे. मेरिट पर बैटिंग करनी पड़ेगी, तब जाकर मैच के अंदर वापसी हो सकती है. एक सिक्के के दो पैलू, एका नाणेफेकचे दोन बाजू असतात. एक बाजू झाली, आता दुसरी बाजू शिल्लक आहे. पाहूया पुढचा चेंडू कसा असेल. हो, यावेळी परत एकदा लोअर फुलटॉसचा चेंडू त्याला भिरकवलाय. आल्या आल्या चेंडूला पाठवलाय. जा आणि शोधून आणा. लॉंग ऑफच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक. 6 रन. थैंक यू. क्या बात है, क्या बात है उजैर. ये बल्लेबाज अब रुकने का नाम नहीं ले सकते क्योंकि टप्पे को पहचान लिया था. फुल टॉस गेंद जरूर थी लेकिन लोअर फुल टॉस थी, उसको पहचान लिया. थोड़ी धीमी गति की थी. इस दफा गेंद सीधी स्टंप पर ट्रिप करती हुई बल्लेबाज की कहानी खत्म. फर्निचर डिस्ट्रॉय. या आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथं यानंतर जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. 10वी चषकाच्या फायनल मध्ये ज्यांनी टक्कर मारली होती ना तोच संघ आहे इथं. पण धाटावकर कधी घाबरत नाही आहेत. धाटावकर आणि सोबत आहेत ते इथेच म्हणजे स्थायिक संघ म्हणजे स्थानिक असला की अजून पॉवर मिळते. ही जबरदस्त मॅच पाहायला मिळते. आपण टॉस मध्ये आपण पाहूया कोण बोलणार. नाही नाही छाप मागितलाय आणि छापा जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षणाचा असेल. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल कारण समोरचा संघ आपण पाहिला तर 10वी चषकात त्यांनी आपली अशी जबरदस्त छाप सोडलंय. त्या अशा बलाढ्य संघाला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच दोन्ही संघ बलाढ्य आहे. दोन टीम, एक संघ बलाढ्य टीम आहे. आम्ही त्यांना ओळखतो तर नक्कीच कमीत कमी धावापर्यंत 45 ते 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कुठल्या फलंदाजांना अडकवण्याचा प्रयत्न असेल तुम्हाला? तसे सगळे आहेत, चांगले आहेत. सगळ्यांशी म्हणजे जो येईल त्याला आम्ही डिपेंड करण्याचा प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा. 45-50 कमी धावा पुऱ्या पडतील तुम्हाला? जास्त नाही, आय थिंक 55-60चं टार्गेट असेल आमचं. कुठले फलंदाज असतील त्यांच्यावर तुम्ही भरोसा ठेवाल? नाही, सगळे चांगलेच आहेत. रोहन सानप असेल, योगेश आहे, लोटणकर, प्रेम आहे, सगळे चांगले आहेत. राजेश मेंगडे वगैरे. खूप खूप शुभेच्छा. नागेश पाटणकर एक खाम संघाचे जबरदस्त चाहते आहेत. म्हणजे रोहित असो किंवा ओंकार असो, जी मॅन ऑफ द मॅच घेतात ना ती नागेश पाटणकर यांच्या मोबाईलला स्टेटसला असते. नागेश पाटणकर हे ऐकत असतील, नागेश पाटणकर ऐकत असतील कारण रोहन सानप असो किंवा ओंकार सानप असो ती मॅन ऑफ द मॅच तुम्ही घेता पण स्टेटसला माझ्या नागेश पाटणकरच्या असते. खूप खूप शुभेच्छा. ओव्हर टू कम बॉक्स. यस, थैंक यू सो मच. अभी अभी प्रेजेंटेशन बॉक्स में टॉस भी हुआ और खिलाड़ियों का ओपिनियन भी लिया गया. बढ़ते मैच की ओर. वाइट के लिए रिव्यू की मांग है. फील्डर के ताल्लुक से अगर मैं कहूं तो अंपायर के डिसीजन को चैलेंज किया है. अंपायर ने तो वहां पर वाइट दे दिया था. आइए देखते हैं थर्ड अंपायर का इशारा क्या आता है.
सर इट इज फेयर डिलीवरी, स्टंप के ऊपर से गेंद चली गई थी। आइए टीवी स्क्रीन पर देखते हैं, इस वक्त जीटी स्पोर्ट्स के माध्यम से इस टूर्नामेंट का लाइव टेलीकास्ट भी देखने मिल रहा है। और मैं सराहना करूंगा कैमरामैन की, ऑपरेटर की, साथ ही साथ स्कोरर की, कि हर मोमेंट को आपको टीवी स्क्रीन पर देखने का मौका फराहम कर रहे हैं। ये देखिए गेंद जिस तरीके से लेग स्टिक के ऊपर से चली गई थी, अंपायर जिस तरीके से वहां पर थर्ड अंपायर की तरफ गए थे कि किसी भी टीम का नुकसान ना हो, इसीलिए उन्होंने थर्ड अंपायर की तरफ गए थे। और जिस तरीके से अंपायर के डिसीजन को चैलेंज किया फील्डिंग करने वाली टीम, अब उनका रिव्यू तुषार सर सक्सेसफुल है, यानी रिव्यू कंटिन्यू रहेगा। डॉट बॉल, 12 गेंदे और जीतने के लिए यस यस, एक मिनट और हो चुकी है। यस, एक गेंद है, स्कोरर चुकीची दुरुस्ती करतायत। जाऊया मॅच कडे। एक चेंडू आणखीन आहे, स्ट्राइक पर रॉनी ऑन स्ट्राइक। ओहो, कमाल का ड्राइव देखने मिला लॉन्ग ऑन की रीजन में, हल्के हाथों से उन्होंने खेल दिया था और एक रन निकालकर अब यहां पर ओवर की भी समाप्ति। स्कोर की बात करें तो स्कोर हो चुका है इस वक्त 32 रन। आइए देखते हैं कि आने वाली ओवर में किस तरीके से मैच के अंदर वापसी की जाएगी, कमबैक किया जाएगा। और अब यहां से जीतने के लिए 12 गेंदे और 31 रन की जरूरत। एक तरफ खरापट्टी तो दूसरी तरफ धनगराड़ी और साथ ही साथ अंधाराड़ी। ये देखिए टीवी स्क्रीन पर दोनों टीम के सपोर्टर इंतजार में बैठे हैं की आमचा संघ जिंकायला हवा, आमचा संघ जिंकायला हवा, परंतु 12 चेंडू आणि 31 धावा करावेत लागतील। रोहा चॅम्पियन ट्रॉफीच्या वतीने आयोजित केलेल्या या मानाच्या स्वाभिमानाच्या स्पर्धेमध्ये ज्यांनी प्रेझेंट केलं म्हणजेच कट्टर दोस्ती ग्रुप, आणि या दोस्ती ग्रुपने जे काय आज दर्शवलंय संपूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि संपूर्ण पाहायला गेला तर भारताच्या बाहेर 182 देशापर्यंत पण पाहिला जाते। हे बघा टीव्ही स्क्रीनवरती तुषार शिंदे असतील, त्याचबरोबर आपण पाहिलात की विशाल शेलार, नितेश जाधव, अंकित मोहिते, त्याचबरोबर राकेश परवळ, या सगळ्यांचीच मेहनत आहे। आणि साहेबांनी जसं सांगितलं तुषार सरांने की आम्ही जर 5 असलो तरी सुद्धा आमच्या मागे 50 आहेत, प्रत्येकाच्या मागे 50 आहेत, ही खरी गोष्ट आहे। जाऊया मॅच कडे। अजिंक्य पाटील आलेले आहेत चौथं षटक हाताळण्यासाठी। वाह, पहिला चेंडू गरगरवत सरळ यष्टीरक्षकाच्या हातात, अचूक नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला भेटली। आपण पाहू शकाल ॲक्शन रिप्ले मध्ये, अगदी पाहायला गेलं तर बोटा फिरवली होती आणि चेंडू इनकटर होता, पडल्यानंतर आजच्या बाजूला आला। डॉट बॉल, पुढचा चेंडू। हो, यावेळी फटका खेचलाय, ऑन साइड रिजन मध्ये गॅप शोधलाय का, परंतु क्षेत्ररक्षक निवडलाय कॉव कॉर्नरचा। चांगलं क्षेत्ररक्षण, वाह, आणि बॅकअपही चांगलं। प्रत्येक मॅच मध्ये झुंज दाखवण्यासाठी खेळाडू मात्र मेहनत करत असतात। 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागली आणि सगळ्यांचीच प्रतीक्षा संपलेली आहे। उत्खंड वाढवणारी स्पर्धा रोहा चॅम्पियन ट्रॉफी। 33 धावा झालेत, 5 गडी बाद झालेले आहेत। पाहूया पुढचा चेंडू कसा असेल। 2 चेंडू हाताळला गेल्यात। ओहो हो हो, आणखीन एक चांगला चेंडू। काय चेंडू हाताळले जात आहेत मित्रांनो। या गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत आहे का? वाह, माहोल तर तुषार सर आता तयार झालाय। हा क्रिकेट आहे, हा क्रिकेटचा वेळ आहे। हो, यावेळी आणखीन एक चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळला होता, परंतु यष्टीरक्षक त्या चेंडूला धरू नाही शकले। एक धाव नक्कीच 22च्या रूपात आलेली आहे आणि अशा प्रकारे धावा झालेत 34। पाहू शकाल काय गोलंदाजी करतायत अजिंक्य पाटील। एक चांगल्या पद्धतीचे चेंडू हाताळतायत, संघासाठी महत्वाची कामगिरी करतायत, संघमोचक म्हणून कामगिरी करतायत। पाहूया पुढचा चेंडू कसा असेल। और विकेट। हो, यावेळी
ज्या पद्धतीने ओव्हर पिच लाईनचा चेंडू त्याला लॉंग ऑन रिजन मध्ये पहिल्या टप्प्यावरती बाहेर पाठवलाय. 4 धावा करिता चौकार. थँक्यू. ओव्हर पिच लाईनचा चेंडू होता, त्याला भिरकवलं आणि महत्वाच्या क्षणी चौकार मारलाय. आता शेवटचा चेंडू आहे, पाहूया शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येईल का. अशाच फटक्याची गरज आहे संघाला. हे दोन्ही संघ जे आहेत ना, हे शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दाखवतील. हार मानणारे संघ नाही आहेत. हो, यावेळी आणखीन एक चांगला फटका घेतलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते, परंतु त्यांच्या डोक्याच्या वरून पहिल्या टप्प्यावरती 1-2 का 4 चेंडू फरार. येतोय चौकार. थँक्यू सो मच. 4 षटकाच्या समाप्ती अखेर धावा झालेत 42 धावा. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचेत 21. हे पाहू शकाल आपण. ओळखलं चेंडूला आणि सरळ पाठवलंय लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पहिल्या टप्प्यावरती. क्षेत्ररक्षक होते परंतु त्या चेंडूला थांबवूच नाही शकले. चेंडू सरळ निघून गेला मैदानाच्या बाहेर. 4 धावा करिता. आता 6 चेंडू आणि 21 धावांचा हा इक्वेशन आलाय. फलंदाज ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत, एका बाजूला रॉनी आणि त्याच्या साथ देण्यासाठी सिद्धांत. माझ्या मते उजेर हे दोन्ही जे बॅटर आहेत ना, आपल्या आयुष्यातले महत्वाचे 6 चेंडू खेळायला जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला जे गोलंदाज आहेत ना, ते आपल्या आयुष्यातले 6 महत्वाचे चेंडू टाकायला जात आहेत. हीच या स्पर्धेची. यस जाकीर, आपण पाहू शकाल टीव्ही स्क्रीनवरती ज्या प्रकारे हा जो ग्राफ आहे हा दर्शवतोय की ज्या प्रकारे थोडी अडचणीत संघ सापडत होता, परंतु आपल्या विजयकडे ज्या पद्धतीने वाढताना दिसतोय. एका बाजूला पाहिला गेला तर वॉर्म जे आपण पाहिलात तेच आपण आता मात्र ह्या मैदानात क्रिकेट खेळताना पाहणार आहोत की कशा प्रकारे हा टार्गेट पुरं होईल. 6 चेंडू 21 धावांची गरज आहे आणि हे संपूर्ण कुणापासून होतोय, हे GT स्पोर्ट्सच्या माध्यमातून होतोय, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. जाऊया मॅचकडे. 6 चेंडू 21 धावा. हो, यावेळी काय चेंडू हाताळलाय. वा, वेग आणि भन्नाट वेग. पहिला चेंडू समजलाच नाही. चेंडू फलंदाजाला अक्षरशः डिगआउट करावा लागला. बघा हा ऍक्शन रिप्ले. प्रेक्षक जे बघत असतील त्यांना हे नक्कीच वाटत असेल की ह्या चेंडूला आम्ही रात्रभर पाहिलं. हो, इंचभरचा फरक होता, नाहीतर स्टंप ट्रिप झाले असते आणि फलंदाज बाद झाला असता. 5 चेंडू आणि 21 धावा. मोठा फटका यायला हवा. हो, यावेळी मागे जाऊन खेळायचा प्रयत्न, परंतु चेंडूवरती फलंदाज बाद होतील. मोठा आणखीन एक मासा गळायला लागला. बॅट्समॅन विकेट. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलात तर ज्या प्रकारे चेंडू हाताळलं होतं, फलंदाजापासून थोडंसं लांब ठेवलं आणि गोलंदाजाने सिद्ध करून दाखवलं. शेवटचं षटक हाताळण्यासाठी संघ मालकांनी माझ्यावरती का विश्वास दाखवला, माझ्या गावातल्या ग्रामस्थांनी माझ्यावरती का एवढं प्रेम ठेवलंय आणि ते मात्र दर्शवताना काय चेंडू हाताळतोय. 2 चेंडू फेकलायत, दोन्ही चेंडूवरती एकही धाव खर्च नाही केली आहे. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. काय सुदेश चोरगे चांगले चेंडू हाताळतायत. 4 चेंडू आणि 21 धावांची गरज. मोठे फटके खेळण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, परंतु 4 चेंडू मध्ये काही होऊ शकतो. डेड बॉल पंचांचा इशारा येतोय. पाहूया पुढचा चेंडूवरती मोठा फटका येईल का, खेळावा लागेल. याच्यासाठी पाठवलं होतं, परंतु या चेंडूवरती फटका तेवढं प्रॉपर करू शकले नाहीयेत. 2 धावांची मागणी आहे, 2 धावा ही पूर्ण झाल्यात. आता मात्र मॅच मध्ये परत एकदा चुरशी वाढणार आहे, कारण की 3 चेंडू आणि 19 धावांची गरज. धावा झाल्याच 44. आता 3 चेंडू आणि 19 धावांची गरज. 3 गेंदों का खेल और 19 रन. क्या होगा मैच का रिजल्ट, आइए देखते हैं. हो, यावेळी अगदी क्रीजचा फायदा घेऊन
या फटक्याला खेळलं होतं, परंतु प्रॉपर टाइम करू शकले नाही. याचा मागचा कारण आहे या गोलंदाजाची गोलंदाजी. काय चेंडू हाताळल्यात, वाह, कमालीचा गोलंदाज. आता या मॅचमध्ये फॉर्मॅलिटीज शिल्लक राहिलेली आहे, कारण की 2 चेंडू आणि 18 धावा. परंतु गोलंदाजाचा कौतुक करावा असा वाटतोय. आज स्वतःसाठी नव्हे तर गावासाठी खेळतोय, आणि आज गावासाठी जो खेळलेला क्रिकेट, गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या स्मितेसाठी आणि गावाच्या इज्जतीसाठी खेळला जातोय. स्वतःसाठी पैशासाठी नाही खेळला जात आहे, आणि तोच क्रिकेट मैदानात चालू आहे. 4 चेंडू झालेत, धावा झालेत 45, 6 गडी बाद, 2 चेंडू आणि 18 धावांची गरज. हो, यावेळी फटका खेचलाय. काव कॉर्नर रिजनमध्ये 1 धाव नक्कीच पूर्ण झाली आहे, परंतु या एका धावाने जास्त काही नुकसान समोरच्या क्षेत्ररक्षकांना होणार नाही आहे, कारण की त्यांनी या पहिल्याच मॅचमध्ये आपलं वर्चस्व गाजवण्यात त्यांनी दर्शवलं आहे. आता फक्त 1 चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 17 धावा. अवघड, खूपच अवघड, इम्पॉसिबल, मिशन इम्पॉसिबल झालं आहे. आणि आता मात्र सामन्यामध्ये वर्चस्व गाजवलं आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय. क्या बात है, जय बजरंग, जय बजरंग विठ्ठल खारपट्टी या संघाने आपलं वर्चस्व गाजवलंय. जिंकलेल्या संघाला अभिनंदन आणि पराभूत झालेल्या संघाचा खूप खूप कौतुक. चांगली खेळी सादर नक्कीच केलेला आहात. खारपट्टी संघाचा 12वा खेळाडू. आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल मॅच समरी. या मॅचमध्ये ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये धावा झाले होते, आयुषने 10 चेंडूमध्ये 29 धावांची खेळी सादर केली. 13 चेंडूमध्ये 19 धावा बनवले होते अल्पेशने, परंतु या मॅचमध्ये बाजी ज्या प्रकारे मारली आणि कमबॅक करून दाखवला गोलंदाजाने, ज्या प्रकारे सिद्धू असतील, सिद्धेश असतील, त्याचप्रकारे अल्पेश असतील, आणि ह्या मॅचमध्ये कमबॅक केलं संघ जय बजरंग विठ्ठल खारापट्टी या संघाने. खारापट्टी या संघाने बाजी मारलेली आहे. मी संघ नायकाला पुढील मॅचसाठी शुभेच्छा देतोय, परंतु या मॅचचा जो सामनावीर आहे तो आपण घोषित करूया. या मॅचमध्ये ज्यांनी चांगली खेळी सादर केली, आयुष चोरगे ठरतो या सामन्यातील सामनावीर. काय त्यांनी बॅटिंग केली. आयुष चोरगे आले. आयुष चोरगेने जबरदस्त असा परफॉर्मन्स केला. ज्या धावा केला ना 29, त्या महत्त्वाच्या होत्या. त्याच कारणास्तव या मॅचचा हिरो आपण आयुषला गौरवूया. भाऊ शेलार आणि नागेश पाटणकर यांना असेल विनंती, या मॅचचा आयुषला करूया सन्मानित. अर्थातच 2 लिटरची स्प्राईटची बॉटल आणि त्यासोबत या स्पर्धेची आकर्षक असं सन्मान चिन्ह. आयुष, आपण सामनावीर ठरलेला आहात. आपण लगेच या. सामना सुरू व्हायच्या आधी आपल्याला लगेच यायचं आहे. मान्यवर इथे उपस्थित आहेत. मान्यवरांच्या हस्ते सुपर मार्केटचे मालक अभि मानकर साहेब यांच्याकडून 2 लिटरचा हे कोल्ड्रिंक आणि त्याच पद्धतीने या स्पर्धेची उंची वाढवणारी रोहा चॅम्पियन ट्रॉफीचं चषक. क्या बात आहे आयुष. खारपट्टी या गावातून बिलॉंग करतो. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.